राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। तीर्थस्वरूप परमपूज्य श्री रामराय गोविंद केळकर तथा श्री दासराम महाराज यांच्या वचनांवर आधारित श्री दादांचे अंतरंग सत्शिष्य न. गोखले यांनी लिहिलेल्या नित्य नवा दिस जागृतीचा या ग्रंथातील आज ऐकूया 23 जुलै या दिवशीचं चिंतन. साक्षात्कार झाला तर अहंकार उरत नाही आणि अहंकाराचा निराश झाल्यावर साक्षात्काराला वेळ नाही. अहमचं कवच पूर्णपणे बाजूला झाल्याशिवाय साक्षात्काराची पात्रता अंगी येत नाही. पाणी जोपर्यंत भांड्यात भरलेलं आहे तोपर्यंत त्याला नदीची किंवा सागराची विशालता येणार नाही. तोंडानं कितीही म्हटलं तरीही भांडं फुटलं की एकरूपता आली की मग निराळेपण राहत नाही. हे निराळेपण जाण्याची भीती हेच अहंकाराचं मूळ. द्वैतात अहंकार आहे, अद्वैतात नाही. कारण मीपणा वेगळा दाखवणार कसा आणि कुणाला? साक्षात्कार म्हणजे अद्वैताची अनुभूती. वासुदेवच सर्वमिती. हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण जाहला. यामध्ये अद्वैताची अनुभूतीच नाही का? आणि ही तोंडानं म्हणून येत नाही. योगी अरविंदांच्या शिष्या पूजनीय माताजी म्हणत असत की किंबहुना चराचर याचा अगदी शब्दशः अनुभव येतो. म्हणून देहबुद्धीचा अहंकार गेला पाहिजे. तो जोपर्यंत जात नाही तोपर्यंत ब्रह्मतदाकारता नाही. अहम ब्रह्मास्मी मधला सुद्धा अहम जायला पाहिजे. ब्रह्म मी आहे, मी झालो ब्रह्मरूप हे सांगत असताना राहणारा मी कशाला? तो कसा जाणार? मी प्रयत्न करून तो जाणार आहे का? नाही. कारण प्रयत्न करतो म्हटलं की कोण करतो हा प्रश्न येणार. म्हणून अद्वैताची अनुभूती आल्याशिवाय ही देहबुद्धी आणि अहंकार नाहीसा होणार नाही. गंमत अशी आहे की हे परस्परावलंबी आहेत. आधी साक्षात्कार का आधी अहंकाराचा नाश? हे कोडं कसं सुटणार? वासनांचा पूर्ण निराश झाल्याशिवाय ईश्वर दर्शन होत नाही आणि ईश्वराचं दर्शन झाल्याशिवाय वासनांचा पूर्ण निराश होत नाही असं भगवान रामकृष्ण म्हणत असत. मग या वर्तुळाकार परिस्थितीतून मार्ग काय? तर सद्गुरु कृपा. माझा अहंभाव असे शरीरी, तथापि तो सद्गुरु अंगीकारी. या वचनात गुरुकृपेचा भाव आहे. सद्गुरु सत्शिष्याचा अहंभाव अंगीकार करून त्याला काही काळापुरती अद्वैताची अनुभूती देऊ शकतात. साक्षात्काराचं मर्म त्याला समजतं. त्याला सांगितलेल्या साधनेचा शिष्यानं पाठपुरावा केला तर तो कायम साक्षात्काराच्या अनुभूतीत राहू शकतो. त्याला गुरुकृपा हे एकमेव उत्तर आहे. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.